यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांचं वेतन कापणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी संप काळातली गैरहजेरी मात्र या सगळ्या कर्मचाऱ्यांना भोवणार आहे। गैरहजेरीमुळे नियमानुसार कर्मचाऱ्यांचे 9 दिवसांचं वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। बेस्ट प्रशासनाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन कापणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी संप काळातील गैरहजेरी मात्र त्यांना भोवणार असल्याचं दिसतंय। अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या सोबत आहेत। स्वाती, काही तांत्रिक कारणांमुळे स्वाती लोखंडे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। 9 दिवस संप केल्यानंतर या कर्मचाऱ्यांचं वेतन कापणार नसल्याचं बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं होतं, मात्र तरीही संप काळातील गैरहजेरी मात्र या सगळ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना भोवणार असं दिसते। कारण गैरहजेरीमुळे नियमानुसार कर्मचाऱ्यांचं 9 दिवसांचं वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे आता यामध्ये अधिक काय माहिती मिळते, बेस्ट प्रशासन किंवा बेस्ट कर्मचारी संघटना याला तयार होतात का, हे सुद्धा बघावं लागणार आहे। मात्र आता सध्या जी माहिती मिळते त्यानुसार गैरहजेरी मात्र या सगळ्या कर्मचाऱ्यांना भोवणार असं दिसतंय। आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या सोबत आहेत। स्वाती, खरं तर हा जो 9 संपाच्या 9 दिवसाच्या काळात एक साधारणतः दर दिवशी 3 याप्रमाणे खरं तर एक 25-26 कोटींचं नुकसान झालेलं आहे बेस्टला। आणि एवढे सगळे कर्मचारी, हे 30,000 कर्मचारी हे वाहतूक विभागातले आणि त्याचबरोबर खूप एक साधारणतः 50% कर्मचारी हे सप्लाय म्हणजे इलेक्ट्रिसिटी विभागातले हे गैरहजर होते। आणि त्यामुळे जो काही महसूल बुडाला आहे किंवा जो काही आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्यामुळे जर 9 दिवसात जर कामगार कामावरच नव्हते त्यांना वेतन कसं देणार, त्याच्यामुळे या कारणास्तव कामगार जे आहेत कामगारांचं वेतन आहे जे 9 दिवसांचं कापलं जाऊ शकतं आणि त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आज बेस्ट हे कामगारांना कळू शकतं। अगदी धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांचं वेतन कापणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी संप काळातील गैरहजेरी मात्र त्यांना भोवणार असल्याचं दिसतंय। गैरहजेरीमुळे नियमानुसार कर्मचाऱ्यांचं 9 दिवसांचं वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाने सुरू केल्यात आणि स्वतः कामगार नेते शशांक राव आपल्या सोबत आहेत। शशांकजी, या सगळ्यामध्ये आता गैरहजेरी या कर्मचाऱ्यांची लागली आणि त्यामुळे 9 दिवसांचं वेतन कापलं जाणार असल्याची माहिती मिळते, काय म्हणाल तुम्ही? मला असं वाटतं शिवसेना सूडबुद्धीने काम करते। सुरुवातीला संप फोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर जे काही न्याय हक्क मागण्या आहेत ते देण्यास मनाई करत होते। खासगीकरणाचा फार प्रयत्न झाला, आमच्याकडनं आमचं मृत्यूपत्र लिहून घेण्याचा प्रयत्न झाला। आता हे सर्व निष्फळ झाल्यानंतर ज्या कामगारांनी एकजूट दाखवली त्यांच्या विरोधात सूड घेतला जातो असं माझं म्हणणं आहे। या सगळ्याच्या पाठीमागे शिवसेनाच आहे असं तुम्हाला वाटतंय शशांकजी? हो, कारण बीएसटी कमिटी त्यांच्या ताब्यात आहे, महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि हे सर्व निर्णय बीएसटी कमिटी करत असते। अगदी पगार कापला तर संघटनेचे नेते म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे आता? नाही, मूलतः आम्ही याच्यात जातानाच, आंदोलनात जातानाच ही तयारी केलेली होती। कामगारांनी आपली तयारी केली होती। मूलतः आता जो काही पगार वाढतोय आणि येणाऱ्या काळामध्ये करार होईल हे फार मोठं मिळवत आहे हा कामगार आणि त्यामुळे या संघर्षात जाताना नक्कीच आमच्या विरोधात शिवसेना चुकीच्या माध्यमातून येईल हे आम्हाला माहिती होतं आणि त्याची तयारी प्रत्येक कामगारांनी केली आहे। अगदी शशांकजी, म्हणजे तुम्ही ज्यावेळी आंदोलनात उतरला होता त्यावेळी या गैरहजेरीचे पैसे कापले जाणार याची कल्पना होती? अनेक गैरहजेरी म्हणून नाही, ते आमचे घर खाली करायला आले। हो, अगदी ते आमच्या क्वार्टर्स खाली करायला आले आणि म्हणजे या खालच्या पातळीला ते जाऊ शकतात, तर हे तर एक्सपेक्टेडच आहे त्यांच्याकडनं। अगदी म्हणजे कुठंतरी एक प्रकारची धमकीच देण्याचा प्रयत्न केला गेला असं तुम्हाला वाटतंय? होय, अगदी धन्यवाद शशांकजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आपण बघतोय की शिवसेना सूडबुद्धीने काम करते आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने वागवते असल्याचा गंभीर आरोप शशांक राव यांनी केलेला आहे। या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व, या सगळ्या आंदोलनाचं संपाचं नेतृत्व जे आहे ते कामगार नेते शशांक राव यांनी केलं होतं।